म्हणींचा अभ्यास करूयात, अर्थासह म्हणी पाहूयात. इकडे आड तिकडे विहीर. अर्थ दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. इकडं तिकडं मिरवते, बांडा बैल फिरवते. अर्थ विनाकारण मध्ये मध्ये करणे. इनमिन 3.25. अर्थ फार अल्पसंख्या. इच्छा तसे फळ. अर्थ जशी वासना असते तसेच आपल्याला फळ मिळते. इच्छा तेथे मार्ग. कोणतीही गोष्ट करावयाची इच्छा असली की काहीतरी मार्ग सुचतोच. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राजे होते. अर्थ इच्छेनेच सारे घडले तर सर्वांजवळ भरपूर धनसंपत्ती असती. ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेर बांधतो. अर्थ जन्मास आलेल्याचे पालनपोषण हे होतेच. उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो. अर्थ कोणतेही संकट आले तरी सोसायला मन तयार झाल्यावर कशाचीच भीती राहत नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अर्थ उतावळपणाने मूर्खासारखे वर्तन होते. उथळ पाण्याला खळखळ फार. अर्थ अल्पज्ञानी फार बढाया मारतो. उधारीचे पोते 1.25 हात रिते. उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. उधळ्याच्या हाती पैशाची माती. अर्थ उधळ्या माणसाचे हाती कितीही पैसा आला तरीही तो त्याची विल्हेवाट लावून टाकतो. उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी. अर्थ जो मनुष्य उद्योग करतो त्याचे घरी समृद्धी येते. उद्योगाचे घरी लक्ष्मी नांदे परोपरी. अर्थ उद्योगी माणसाला घरी वैभव प्राप्त होते. उनीले उनका नकटीले दणका. अर्थ दुसऱ्याला बोलले असता स्वतःला लावून घेणे. उभा जोवरी अन शोभा तोवरी. अर्थात जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चलती असते. उचललं पाल अन पुढच्या गावाला चाल. अर्थ एखाद्या व्यक्तीचे सर्व काही जवळच असते. कुठेही निघाला तरी तो सर्व साहित्य बरोबर घेऊन जातो. याला विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असंही म्हणतात. उसरा पसारा देवाचा आसरा. अर्थ सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे. उबड्यानं गेले अन ओनव्यानं आले. अर्थ कामासाठी जाणे आणि तसेच परत येणे. उसवल्यास दोरा भरी, निसवल्यास काय करी. कोणतीही गोष्ट अति झाल्यास काहीही उपाय नसतो. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. अर्थ एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. उगळला तर परमेश्वर, खंटला तर शनैश्वर. अर्थ असा माणूस की खुशीत असला तर हर प्रकारे मदत करतो. कोणतीही मदत करायला तयार होतो आणि नाराज झाला तर नुकसान करतो. उंदीर गेला लुटी, आणल्या 2 मुठी. अर्थ प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. अर्थ बरे वाईट सर्वत्रच असते. उन्याच्या अंगी मंगळवार, बुवा म्हणतो माझी बायको गारभार. अर्थ जो असमर्थ असतो किंवा चलाख असतो तो काम टाळण्यासाठी बहाणे शोधत असतो. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. अर्थ सर्व धंद्यात शेती उत्तम, त्यानंतर व्यापार आणि शेवटचा क्रमांक नोकरीचा लागतो. उधार तेल खवट. अर्थ उधारीच्या वस्तूत काही ना काही कमी असतेच. उपाशी मागतो भाकर शिळी, देव देतो साखर पोळी. अर्थ अपेक्षेपेक्षा अधिक लाभ. उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे. अर्थ श्रीमंत माणसापाशी खुशामत करणारे लोक गोळा होत असतात. उकराल माती तर पिकतील मोती. अर्थ मशागत केल्यास चांगले पीक येतं. उचलली जीभ, लावली टाळ्याला. अर्थ कोणाचा कसलाही विचार न करता मनाला वाटेल तसे बोलणे. उंदराला मांजर साक्ष. अर्थ संकटसमयी शत्रूचे साह्य मागणे.
किंवा ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते, किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उन्हा पाण्याने घरे जळत नसतात, अर्थ खोटे आरोप केल्याने अपकीर्ती होत नसते. उपटसूळ घे खांद्यावर, अर्थ नसते लचांड मागे लावून घेणे. उंदीर मेला अन गाव गोळा झाला, अर्थ क्षुल्लक गोष्टीचा गवगवाच फार. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे, अर्थ येतेवेळी ताठ्याने यावे आणि जातेसमयी नम्र होऊन जावे. उंटावरची चोरी ओनव्याने लपत नाही, अर्थ उघड उघड जेव्हा दुष्कृत्य होते तेव्हा ते लपविण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते. ऊस गोड पण मुळ्या सोड, अर्थ परोपकारी माणसाला फार छळू नये. ऊस गोड आहे म्हणून मुळासकट खाऊ नये, अर्थ एखाद्याकडून फायदा होत असला तर अतिरेक करू नये. उसाच्या पोटी काऊस, अर्थ सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. ऋण फिटेल पण हीन फिटत नाही, अर्थ कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधीच काढून टाकता येत नाही. ऋतूत ऋतू वसंत ऋतू, अर्थ सर्व ऋतूत वसंत ऋतू श्रेष्ठ आहे. ऋषीचे कुळ नदीचे आणि हरळीचे मूळ पाहू नये, अर्थ ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते. एक घाव दोन तुकडे, अर्थ एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल लावणे. एक पंच दोन काज, अर्थ एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे. एक ना धड भाराभर चिंध्या, अर्थ कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे. एक कान सैल एक कान बहिरा, अर्थ आपल्या फायद्याचे तेवढे ऐकावे, बाकीचे सोडून द्यावे. एक से भले दो, अर्थ एकापेक्षा दोघे बरे. आधीच तारे त्यात शिरले वारे, अर्थ स्वतःच्या हौसेत दुसऱ्यांच्या उत्तेजनाची भर पडणे. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते, अर्थ काम करणार एक जण पण फायदा उठवणार दुसराच. आकारे रंगती चेष्टा, अर्थ मनुष्याच्या बाह्य स्वरूपावरून तो कोणती कृती करील हे व्यक्त होते. अंगापेक्षा बोंगा जड कुठे चालला सोंगा, अर्थ खऱ्या गोष्टीपेक्षा दिखाऊपणात जास्त. अतिरागा भीक मागा, अर्थ कोणीही अतिराग करू नये, त्याने मनुष्याला भीक मागावी लागते. आभाळास ठिगळ कोठवर लावणार, अर्थ फार मोठ्या संकटात सापडल्यावर बाहेर पडणे कसे शक्य होईल. आप करे सो काम पदरी होय सो दाम, अर्थ स्वतःच्या कामावर तसेच स्वतःजवळ असलेल्या पैशांवरच फक्त विसंबता येते. इकडचा डोंगर तिकडे करणे, अर्थ काहीतरी प्रचंड उद्योग करणे. इळा मोडून खिळा करणे, अर्थ अधिक किमतीची वस्तू थोड्याशा लाभाकरिता हातची घालवून देणे. उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही, अर्थ दुसऱ्यांचे नुकसान होत असतानाही त्याचा प्रतिकार न करता स्वस्थ बसणे माणसाच्या हातून होत नाही. उंबर फोडून कंबर काढणे, अर्थ लहानशा कामाचा अभिमान धरून मोठ्या कामाचा विध्वंस करणे. ऊन पाण्याने घरे जळत नसतात, एखाद्या सभ्य गृहस्थावर खोटे आरोप केल्याने त्याची बेआबरू होत नाही. उंटावरून शेळ्या हाकणे, अतिशय आळस व निष्काळजीपणा करणे. उठता लाथ बसता बुक्की, प्रत्येक कामात एकसारखी शिक्षा करीत राहणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. एकाने एक मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशी का होईना ती वाईट गोष्ट करू नये, त्यामुळे दोघेही दोषीच ठरतात. एका हाताने टाळी वाजत नाही, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. एकाच धंद्याची माणसे एकमेकांचा मत्सर केल्याशिवाय राहत नाहीत. जसं एका घरात सवती राहू शकत नाहीत, अगदी तसं.
ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोकांचे मत समजून घ्यावे, पण आपल्याला योग्य वाटेल तेच करावे. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एकही काम धड होत नाही. सगळीच कामे अपूर्ण राहतात. एका माळेचे मणी सगळे सारखेच. एका कानाने ऐकावे व दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. एखादी गोष्ट दुसऱ्याची ऐकावी, पण ती मनावर घेऊ नये किंवा तसे वर्तनही करायला जाऊ नये. एकदा कानफाट्या नाव पडले की पडले. लोकांमध्ये एखाद्याचे नाव वाईट झाले तर ते सुधारणे कठीण वा अशक्य असते. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. दुसरा संकटात सापडला असता त्याला मदत करायची सोडून थोडासा का होईना स्वतःचा फायदा होत असल्यास तो करून घेणे. एका पायावर तयार असणे म्हणजेच तत्पर असणे किंवा फार उत्कंठित असणे. एका पुताची माय वळणी वाटे प्राणे जाय. अर्थ एकटाच पुत्र असूनही सुख नसणे. एकानी एकानी बुवा बसला दुकानी. अर्थ हळूहळू एखाद्या वस्तूवर कब्जा करणे. एवी तेवी भरगो देवी. अर्थ प्रतिकूल परिस्थितीतही रडत बसण्यात काय अर्थ आहे. काहीतरी उपाय हा काढलाच पाहिजे. एक नाही दोन नाही. अर्थ पूर्ण शांतता असणे. एका कानावर पगडी, घरी बाई उघडी. अर्थ बाह्य बडेजाव पण घरी दारिद्र्य. एक कोल्हे 17 ठिकाणी व्याले. अर्थ एकापासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. एकटा जीव सदाशिव. अर्थ एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते, तो चैनीत दिवस घालवितो. एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात. अर्थ दोन्ही गोष्टींवर अवलंबून असणारा. एकाचे 21 हो वेल मांडवावर जावो. अर्थ वंशवेल चांगली वाढो. एक भाकरी 16 नारी. अर्थ एका जागेसाठी अनेकांचा दावा. एका माळेचे मणी एकसारखे गणी. अर्थ सारख्या पदावर असलेल्यांचा सारखाच स्वभाव असणे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अर्थ सर्वांचा विचार घ्यावा, परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे. ऐकीव गोष्टीची कहाणी खरी मानिली कोणी. अर्थ ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही. अर्थ जो आपण सांगितलेले ऐकत नाही त्याला सांगण्याचे व्यर्थ श्रम घेऊ नये. ऐत खाऊ गोसावी टाळ भैरव बैरागी. अर्थ आळशी लोकांचीही कधीकधी चंगळ असते. ऐट बादशहाची धंदा भडभुंज्याचा. अर्थ ऐट एखाद्या श्रीमंतासारखी करावी, पण धंदा मात्र नीच असणे. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. अर्थ थोरांना खूप त्रास सहन करावा लागतो. ओळखीचा चोर जीवेन सोडी. अर्थ ओळखीचा शत्रू अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो, ज्याला मर्म माहिती असते आणि तो आपला घातही करू शकतो. ओ म्हणता ठो येईना. अर्थ अक्षर शत्रू असणे. ओठातून की पोटातून. अर्थ वरवर की मनापासून. ओले जळते आणि वाळलेही जळते. अर्थ वाईटाबरोबर कधीकधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते. ओठी तेच पोटी. अर्थ बोलावे तसेच वागावे. औषध खावे मी आणि पथ्य करावे तू. अर्थ एकाने कृत्य करावे व त्याचे फळ दुसऱ्याने भोगावे. औषधा वाचून खोकला गेला. अर्थ काहीही उपाय न करता संकट टळणे. आंधळ्यात चकना शहाणा. अर्थ अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो.